अरुणा, नाही बाकी सगळ्यांना अगदी आग्रह करून जेवायला लावायचं आणि स्वतः मात्र जेवायचंच नाही, असं काही ठरवलंस का तू? नाही हो, असं काही नाही. मग पण बघा ना, घर कसं रिकामं रिकामं वाटतंय. सवय नाही आपल्याला अशी. माझ्या डोक्यात सारखा एकच विचार येतोय. असं वाटतंय की शेवटीला आपण दोघच राहणार एकमेकांसाठी या घरात. असं निर्वाणीचं बोलणं आहे ग अरुणा. रोज रोज तेच तेच जेवणाचा कंटाळा येतो. एखाद दिवस बाहेर जाऊन खावंसं वाटलं तर काही चुकलं काय त्यात त्यांचं? हं? अन्नाला नाही, इथल्या माणसांना कंटाळलेत ते. काय काय चाललंय काय तुझं? का असं का बोलतेस तू? काय ग? पूर्वीसारखं नाही राहिलं हो काहीच. पूर्वा मला उलट बोलली. आधी माहितीये ना, किती किती छान नातं होतं आमचं. म्हणजे वय, नातं सगळं विसरून आम्ही एकमेकींची मोकळेपणाने गप्पा मारायचो. ती सगळं मनातलं सांगायची मला. आणि असं कसं उलट बोलली? लहान असते ना तर धपाटा मारून शिकवलं असतं तिला, शहाणं केलं असतं. पण मुलं मोठी झाली आता. हे लक्षात येत आहे ना तुझ्या? हं? मग खरंच आहे ते. एकदा मुलं मोठी झाली की नाही की आपला त्यांच्यावरचा अधिकार हळूहळू सैलच होतो. हा, सवय करून घ्यायला हवी आपल्याला त्याच्यात. अथर्व, अनन्या नाही, अनन्याचं ठीक आहे, एक वेळ तिच्या वडिलांना बरं नाही म्हणून ती तिकडे जाऊन राहते. पण अथर्वच्या बाबतीत मला ना जरा गोंधळच वाटतोय. मला सांगा, कुठली बाई आपल्या नवऱ्याला बरं नाही म्हणून जावयाला बोलवून घेईल आणि त्याच्याकडून सगळी घरकामं करून घेईल? मी गेले तेव्हा लादी पुसत होता अथर्व. चांगलं दिसतं का हे? नाही, आणि त्यांच्याकडे 10 नोकर आहेत ना अवतीभोवती. मग कशासाठी हे सगळं? मला काही खरं वाटत नाही बाई त्या बाईचं. घोळच वाटतोय काहीतरी. अरुणा, ही आपली अनन्या आहे ना, ती खरंच खूप हुशार मुलगी आहे. नाही, तू म्हणतेस तसा जर काही घोळ असेल ना, खरंच घोळ असेल तर तिच्या तू लक्षात येणार अगं. आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर ना मुलंच आई वडिलांना शिकवत असतात. अगदी योग्य तेच शिकवतात. ही अनन्या सुद्धा तिच्या आई वडिलांना शिकवेल. कळतंय का तुला? हा, मात्र तिच्या आई वडिलांची तशी मनापासण्याची इच्छा असायला हवी. त्यांच्या मनाची तयारी असली पाहिजे तरच. नाही, मला समजवताय तुम्ही, पण तुमचं तरी लक्ष कुठे आहे जेवणात? अगं, तू मला जेवू देशील तर ना. सारखी आपली बडबड बडबड लावलीस तू. बर, तू सुद्धा जेवायची थांबलीच आहेस की? हा, जेव 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 ते जेव लिमिटपणे. आता हे बघ ना, आपणच आपल्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे. शेवटपर्यंत ठणठणीत ठेवायला पाहिजेत आपल्या तब्येती. हा, उद्या आपण आजारी पडलो आणि मुलांच्या गळ्यातलं लोढणं होऊन राहिलो तर त्याचं तुलाच वाईट वाटेल. पुन्हा वाटेल ना? मग राहू राहू, दोघेच राहू आपण, काही प्रॉब्लेम नाही. पण शेवटपर्यंत ठणठणीत राहू. कळलं का? हा, जेव 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 जेव. हा, भरू मी. हा, हाय. हे हाय सुमिराट, क्या बात है, आज चक्क घरातून व्हिडिओ कॉल करतेस तू मला. डेअरिंग हा? डेअरिंग कसलं? अरे तुझा कॉल आला ना की मला घरातले 100 प्रश्न विचारतात. मग माझी फुल वाट लागते माहितीये. मग आज काय जुगाड केलंस? अरे वहिनी माहेरी गेली आणि दादूला घेऊन गेलीये सोबत आणि बाकी ते सगळे झोपले. सो मग मी तुला आत्ता कॉल केला. सुपर्ब. सो आज आपण तोंड दुखेपर्यंत गप्पा मारू शकतो. अरे मग काम करूया ना, तू गपचूप मला भेटायला येतेस का मी तिथे येऊ तुला भेटायला? हे तू वेडायस का? माझ्या घरातले ना एक अँटिक पीसेस आहेत. त्यांना कळलं ना माझी फुल वाट लागेल. यु नो, ते फिल्म्स मध्ये होतं ना तसं झालंय. ओढ लागली वगैरे.
तुला भेटायची खूप इच्छा होती. कधी भेटूया आपण? लवकरच भेटूया. बाय द वे मी काय म्हणते, तू घरी का नाही येत भेटायला? घरी का? आत्ता मी तुझ्या घरी यायला का हवं? ए गप्प बस, असं काही नाही. अरे मी एकदा तुला घरच्यांना भेटवते ना, म्हणजे कसं घरच्यांना कळेल की तू चांगला मुलगा आहेस आणि मी कॉलवर तुझ्याशी बोलते, सो घरचे पण रिलॅक्स राहतील. मग तू उद्याच येशील का भेटायला? उद्या नाही, उद्या ऍक्च्युली जरा काम आहे मला, बिझी आहे मी उद्या. मे बी नेक्स्ट वीक आपण बघू ना, करू प्लॅन नक्की. मग काय प्लॅन आहे आता? आता तुझ्याशी बोलतीये आणि मग आता आपलं बोलणं झाल्यावर वेब सिरीज बघीन. पॅरेंटल गायडन्स आहे का? ए गप्प बस हा, मी काय एवढी पण लहान नाहीये. कुठेही गेलो तरी वेळेवर जाग येतेच. आईने दिलेलं ट्रेनिंग आहे बाबा, कधीही वाया जाणार नाही. दिवसाची सुरुवातच एवढी निरागस असेल तर अजून काय पाहिजे? अनन्या, सगळी टेन्शन्स घालवून टाकतेस तू माझी. नको, झोपमोड होईल उगाच. एवढी शांत झोपलीस ना, म्हणून थांबलोय मी. कळलं ना? कळलं ना? झोप झोप. अरे तू उठलीस? मग मी कधी लेट पर्यंत झोपून राहते अथर्व. तुमच्या घरातले पण सगळे लवकरच उठतात का? हा म्हणजे जनरली.
मम्मा थोडं लेट पर्यंत झोपते बट बाबा लवकर उठतो. हा, मी बघितलं आता एक्सरसाइज करत होती. व्हॉट? हो, म्हणजे आणि नॉर्मल असे नाही, प्रॉपर करत होती. बाबाला डॉक्टरांनी सांगितलंय एक्झर्ट करू नका उगाच, तरी व्यायाम करतोय. हो अनन्या, जाऊ दे ना, म्हणजे त्यांना जर का मनापासून करावं असं वाटत असेल तर करू दे. चांगलंच आहे, म्हणजे बरं वाटतंय त्यांना. हो बरं वाटत असेल, चांगलं आहे, पण लगेच काय उठून एक्सरसाइज करायला नकोय. थांब मी बोलतेस ते. नाही राहू दे, नंतर सांग. बरं मी काय म्हणतोय, सरांना जर का एवढं बरं वाटत असेल तर मग मी घरी जाऊ का? हो, काहीच हरकत नाही. हो ना, म्हणजे तशी माझी काही गरज नाही आहे इकडे. आय मीन फिट वाटतात ते आता. सो घरी जातो, ऑफिसला पण जायचंय, आज जॉईनिंग आहे ना, आणि ते हप्त्यांचं पण बघायचं. लगेच सगळ्या गोष्टींचं एकत्र प्रेशर घेऊ नकोस. आधी जाऊन आई बाबांना भेट. हो, त्यांना भेटणारच आहे मी. आणि ते जरी बोलले नाही तरी त्यांना आपल्याशी बोलावं असं वाटतच असेल ना. इथली जबाबदारी पार पडली, आता तिथली पण पार पडतो. आणि हो, इकडे काही गरज लागली तरी तुम्हाला लगेच फोन करून सांगणारच. तू नुसता बोललास ना की मी बिनधास्त असते. तू बोललास की बरं वाटतं मला. आणि नुसतं बोलत नाहीये, करून सुद्धा दाखवणार आहे. आणि या सगळ्या जबाबदाऱ्या आपण दोघांनी मिळून पार पाडायच्या. येस. अरे तू आलास की तुला तिथून पाठवून दिलं? नोकरी मिळाली अथर्वला. हा, वाव. मग आता काय, पेढे वाटूया शहरभर की हत्तीवरून साखर? काय असं काय जगावेगळं केलंय तुझ्या पोरानं? चंद्रावर गेल्यासारखा आरडाओरडा करताय तुम्ही. एक गोष्ट मात्र छान झाली, वेळोवेळी हप्ता भरेल आता तुझा मुलगा. कशाला उगाच आल्या पैशांसाठी भुणभुण करतेस देविका? आठवण करून देते. जर वेळेवर पैसे दिले असते ना तर तेही नसती केली मी. आता ही तरी नोकरी सांभाळ नीट. इथे काही लफडी करू नकोस. मी रेडी होऊन येतो. आज पहिलाच दिवस आहे ना, तर उगाच उशीर नको. हा, चालेल. एक मिनिट, अनन्या कुठे दिसत नाहीये? काही वाजलंय का तुमचं? नाही म्हणजे ऑल ओके ना? मी आलो सर. चल जा जा. अनन्या येणार आहे लंच ब्रेक मध्ये. फोन आला होता तिचा तसा. लंच ब्रेक मध्ये? अगं लंच ब्रेक मध्ये कशी काय येऊ शकणार ती? नाही म्हणजे नक्की येणार ना? कारण ऑफिस मध्ये खूप काम असतं तिला. नाही जर यायला विसरली तर वाईट नका वाटून घेऊ. आत्तापासून मनाची तयारी ठेवा. नाही गे, सोडून दे मला. कशी आहे हो ही? दुसऱ्याचा आनंद बघितला की त्रासच होतो हिला. विघ्न संतोषीपणा नुसता. हे बघ अरुणा, आपल्या लेखाने आपल्याला आनंदाची बातमी दिली आहे ना, मग आपण ठरवलं तर आपल्यापासून कोणीही आपला आनंद हिरावून घेऊ शकत नाही. हा तर दुर्लक्ष करायचं आहे असल्या गोष्टींकडे. हा, तू लेखाच्या आवडीची गवारीची भाजी करतेस ना, करा लगेच. चल, आणि फर्स्ट क्लास पैकी बदाम पिस्ते घालून गोडाचा शिरा कराच. हा, मी खूप बिझी असते. मला सतत तुमच्याशी बोलायला वेळ नसतो. मला माहितीये हो, तुमचे प्लॅन्स सतत फ्लॉप होत आहेत. तर तुम्हाला नवीन प्लॅन्स करण्यासाठी वेळ तर पाहिजेच ना. आय नो तुम्ही बिझी आहात. म्हणजे अहो अरू खुश आहे आज. अनन्या येणार आहे ना तिला भेटायला. असं अनन्या म्हणाली ना, मी नाही म्हणालेले. मी तिला पाठवलं तर ती येणार ना. अहो तुमच्या मुलीने तुमच्या मर्जी विरुद्ध लग्न केलंय, पळून जाऊन.
ती आता तुम्हाला थोडीच विचारणार आहे सासरी जाताना. मी तुम्हाला पैसे दिले होते ती कायमची माहेरी यावी म्हणून. ते काही तुम्ही केलं नाही, ते मलाच करावं लागलं. तुम्ही अथर्वलाही अडवू शकला नाहीत. माहितीये ना, अथर्व इथे आलाय, त्याला नोकरी ही लागलीये. आणि जर असंच चालू राहिलं ना तर अनन्या इथेच राहील. माहेर यायची स्वप्न बघायची सोडून द्या. तुम्ही असं करा, तुम्ही ना एकदा बाजू ठरवा आणि मग मला कळवा आणि मेसेज पाठवा. फोन करू नका, मला वेळ नसतो. हॅलो हॅलो हॅलो. अहो ऐकून तर घ्या मी काय म्हणते. हे जरा फ्रस्ट्रेशन होतं म्हणून जरा बोलून गेले मी. हो काय झालंय ना, यावेळी खरंच पैशांची खूप गरज आहे. हो ते माहितीये मला. नाही, तुम्ही पैसे दिले तर तुमचं काम नक्की होईल. ट्रान्सफर करते, पण मला प्रत्येक गोष्टीचा अपडेट मिळायला पाहिजे. आत्ताची लेटेस्ट अपडेट ही आहे की अरू भाजी बनवते आणि अशोक भाऊजी लुडबुड करतायत. मला अनन्या आणि अथर्वाच्या संदर्भातल्या प्रत्येक गोष्टीचा अपडेट मिळायला पाहिजे. ओके, तुम्ही पैसे पाठवा, मी अपडेट पाठवते. नीट बाय म्हटलं असतं तर 2 सेकंद जास्त गेली असती का या बाईची. चला, माझी 2 कामं झाली. पैसेही येतील आणि ह्या लोकांची तोंडही बंद होतील. ए अरू, अगं तू पण ये ना, ये नेलपेंट लाव. काकीजी, अरे मम्मीजी कधी नेल पॉलिश लावतात का? असंच बसून वाट बघायची त्यापेक्षा काहीतरी टाइमपास ना. तिचं मन पण रमेल, हो की नाही अरू. सिमरन, 2:30 वाजलेत आणि धाकट्या सुनबाई काही अजून नाही आल्यात. अच्छा हुआ जो हमने खाना खा लिया, नहीं? मला तर वाटतंय ती विसरली असेल मोठ्या लोकांच्या छोट्या गोष्टी, नाही का. मम्मी जी, तुझी ना खाना खा ही लो. हो ना अरू, अगं तू पण जेवून घे ना. किती वाजेपर्यंत थांबशील. अनन्याला एक साधा फोन पण करता येत नाही बघ ना. अगं कामं तडकली असेल ती. मग तसं कळवायला नको का. मी बघते फोन करून. सिमरन, मला तर वाटतंय आज तुझ्या मम्मीजींचा कंपल्सरी उपवास घडणार. चल घे ती, घे, आपण आतमध्ये लावूया. ही पण. अरुणा, मला जरा ते आलं किसून थोडं आलं लिंबू दे ग, तोंडाची चव गेली जरा. देते. काय ग. ए अरुणा, अगं काय काय झालं. ए सिमरन, देविका, काय 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 होतंय. हा काय आहे काय. अरे काय मम्मीजी? झालं? अरूला काय झालं. अगं काय नाही, चक्कर आली बहुतेक तिला, मला असं वाटतं. येणारच, सकाळपासून उपाशी आहे. अनन्यासाठी जेवायला थांबली होती ना. आणि अनन्याचा पत्ता कुठे आहे. अरे तिला आधी पाणी द्या ना कोणीतरी. पाणी दे सिमरन. हाँ 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 डैडी जी. थांब 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 थांब, उठू नकोस, थांब जरा, पाणी पिया दे. काय होतंय. हा गरगरतंय का अजून. हे घ्या डैडी जी. हे घे, पाणी पाणी दर 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 पाणी पी, थोडस पी. काय बरं वाटतंय का की डॉक्टरांना बोलवू मी. अंधारी आली डोळ्यासमोर. काय तू पण ये इथे, उठ इथे खुर्चीवर बस. उठ 1 मिनिट. हा बस बस इकडे बस. बस बस इकडे. बरं वाटतंय का आता. हा अरू, तुला एक सांगू, तुझं ना आता वय नाही राहिलंय हे सगळे स्टंट्स करण्याचं.
अगं वेळोवेळी जेवत जा. बघितलंस किती वाजलेत? 3:30 झालेत आणि पोटात तुझ्या अन्नाचा एक कण नाहीये. आणि अनन्या तिकडे जेवली पण असेल तुला विसरून. होय होय अरुणा, तू आता पटकन काहीतरी खाऊन घ्या. हा अगं अनन्या आता येईलचं वाटत नाही. काहीतरी अर्जंट काम निघालं असेल तिचं. हा अहो असेल भाऊजी, पण जरा कळवायला नको का? आणि अरुणे फोन केला तर तिने उचलला नाही. हॅलो. हाय. काय नाही, मी फ्री झालोय सांगायला फोन केला. तुला किती वेळ लागणार आहे? ऍक्च्युली माझंही होतच आलंय, पण होईल थोड्या वेळात, मग मी निघेन. ओके ओके. बाय द वे, माझं जॉईनिंग झालं. अरे हो, मी तुला विचारणारच होते, कसं झालं सगळं? चांगलं आहे. म्हणजे आपली शाळा सोडून आपण दुसऱ्या शाळेत जातो ना, तसं वाटलं. म्हणजे सगळे एकमेकांना ओळखतायत आणि आपणच फक्त नवीन आहे. मग बाकीच्या मुलांनी रॅगिंग घेतलं का नाही तुझं? नाही नाही, चांगली वागली. ग्रेट. पण अनन्या, खरंच खूप छान वाटतंय माहिती. म्हणजे तुझ्या बाबांची कंपनी सोडल्यानंतर जो एक रेस्टलेसनेस आला होता ना, तो आज जरा गेल्यासारखं वाटलं. ऍक्च्युली बरं वाटतंय मला अथर्व हे ऐकून. नाही म्हणजे जेव्हा तुझी इथली नोकरी गेली तेव्हा मला असं झालं की अरे कुठेतरी आपल्यामुळे ह्याचा जॉब गेला नाही, आणि ते मनात गिल्ट होतं. त्यानंतर तो विक्रांतचा जॉब. देवा, नाही म्हणजे आता मला माहिती आहे यानंतर तू काय म्हणणार आहेस, पण अगं जाऊ दे का अनन्या. हे बघ, आपण आजचा दिवस सेलिब्रेट करूया. जुनं सगळं विसरून जाऊया. ओके? हो सेलिब्रेट करूया, पण त्याआधी घरी जाऊया प्लीज. हो चालेल. पण काय काय झालं काय? मी भेटून सांगते तुला. ओके ठीक आहे, तू म्हणशील तसं. भेटूया नेहमीच्या ठिकाणी. हो. ओके बाय. बाय. हे बघ देविका, तुझ्याशी वाद अजिबात घालायचा नाहीये मला. माझ्यात त्राणच नाहीयेत वाद घालायचा, आणि मूड सुद्धा नाही. अगं अरु, म्हणूनच मी तुझ्या भल्यासाठीच सांगतेय. प्लीज जेवून घे, नाहीतर ऍडमिट करावी लागेल तुला. अगं आई बरं वाटतंय का आता? अगं हो, बरं आता नेहमीच आहे का ते. नाही, अनन्याने सांगितलं मला. आता बरी आहेस का तू? औषध वगैरे घेतलंस का? तुम्ही दोघंच औषध आहात माझं. तुम्ही आलायत ना, आता बरी आहे मी. आणि मुळात तुम्ही आलात तर आता घर भरल्यासारखं झालं, आणि मन सुद्धा. अगं अरु, अनन्याला खडसावून विचारायचं सोडून तू नांगी काय टाकतीयस? सुने समोर असं अशक्त राहून चालत नाही. यायला जमणार नव्हतं तर निदान कळवायला नको. मिडल क्लास असली म्हणून काय झालं? सासूचा तेवढा मान नको राखायला. एक मेसेज नाही पाठवता येत? अगं तिने पाठवला होता मेसेज, म्हणून तर मी आता थांबले ना. हा, मी तेच तर सांगण्याचा प्रयत्न करत होते. तिने नंतर फोन सुद्धा केला होता, पण तुला ऐकायचंच नाहीये ना दुसऱ्याचं. एक सांगू का देविका, तुझ्या समोर जे आम्ही बोलतो त्या व्यतिरिक्त सुद्धा आम्ही एकमेकांशी बोलतो, हे कळत नाही का तुला? बघितलंस? पाडलं ना मला तोंडावर. अगं इतकं तुझ्या बाजूने बोलत होते मी. जाऊ दे, दुपारी जे काही झालं त्याने तुला फरक पडत नाही, मला काय करायचंय? बरं आई, ते सगळं जाऊ द्या. आई नाही, तुम्ही थांबलात जेवण्यासाठी, पण यापुढे खरंच नका थांबत जाऊ. ऑफिसमध्ये किती काम असतं, कधी वेळ मिळेल, कधी मोकळी होईन काहीच सांगता येत नाही. तुम्ही प्लीज जेवून घेत जा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आई, तुम्ही थांबता जेवायला, पण त्याचं थोडंसं प्रेशर येतं. हा, हेच मी तिला सांगत होतो. ऐकेल तर शपथ. मग तरी थांबला ताई?
अहो जेवून घ्यायचं ना. आता मी सांगते तुम्हाला, मी म्हणते म्हणून तुम्ही जेवून घ्या. तुमची वेळ झाली की जेवून घेत जा. तिला असं वाटतं की आपण जेवलं बिवलं नाही ना की प्रेम दिसतं, आणि तिला तसं प्रेम दाखवायचंच होतं. देविका नको ना आता. दिवसभर काम करून थकलेत पोरं, 2 घास पोटात जाऊ देत त्यांच्या. तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी खायला देते. मला या विषयावर काही बोलायचंच नाहीये. काय घालायचा गोंधळ तो घाला. दादू वहिनी तुम्ही आलात. मी तुम्हाला किती मिस केलं माहितीये का? बाय द वे वहिनी लुकिंग स्मार्ट हा. तुला तिकडची माणसं काय म्हणतात? म्हणजे मॅडम का बॉस लेडी का अजून काही वेगळं? असं काही हे कसं दिसतंय ते बघायचं होतं. बघू. हे ब्रेसलेट काय झालं वहिनी? हे कोणी दिलं तुला? फ्रेंडनी, म्हणजे माझी एक मैत्रीण आहे तिने. खरंच? हो हो खरंच. पूर्वा खरं सांग, कोणी दिलं? अगं वहिनी, हो हो खरंच. अगं एक मिनिट, तुला काय करायचंय? तू कशाला भलते सलते प्रश्न विचारतेस पूर्वाला? आणि मुळात म्हणजे तू का विचारतेस? अहो मी तिच्या भल्यासाठीच विचारते. आणि हे असं ब्रेसलेट मला विक्रांतची जेव्हा माझं लग्न ठरलं होतं तेव्हा विक्रांतनी असं ब्रेसलेट मला गिफ्ट दिलं होतं, आणि ते प्लॅटिनमचं होतं, महागडं होतं, म्हणून मी ते घेतलं नाही. म्हणून मी तिला विचारते की ब्रेसलेट नेमकं तुला कोणी दिलं, बस. ग वहिनी पण कशावरून हे तेच आहे. असे ब्रेसलेट्स असतात ना, सेम असू शकतात. नाही, डिझाईन्स असू शकतात, पण अशी कुठली मैत्रीण आहे तुझी जिने इतकं महागडं ब्रेसलेट दिलं? हे ऐकून दाखवायचंय का तुला? का आम्हाला श्रीमंत मित्रमैत्रिणी असूच शकत नाहीत का? आणि मी तिला तसं ट्रेनिंगच दिलंय की मैत्री करायची तर श्रीमंत लोकांशीच करायची, कळलं? देविका काकू, तुम्ही म्हणताय तसं काहीच म्हणायचं नाहीये मला. मला फक्त एवढंच विचारायचं की हे ब्रेसलेट पूर्वाला कोणी दिलं, बाकी काही नाही. अगं तुला काय करायचंय अनन्या? हे बघ, तू आणि अरू एकमेकींना प्रश्न विचारा आणि उत्तरं द्या. माझ्या पूर्वाच्या मागे नको लागूस, कळलं? हे बघ, मी आत्ताच सांगते, माझ्या पूर्वाला सारखे प्रश्न विचारून त्रास देऊ नकोस. उलट पूर्वाला असे गिफ्ट्स देणारे फ्रेंड्स आहेत ना, त्याचा मला आनंदच आहे. चल पूर्वा,